ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी दिवस दुसरा. आळंदीहून विठ्ठलपंत निघाले ते थेट काशीला पोहोचले. तेथे श्रीपाद स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्यांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. शिखासूत्राचा त्याग करून श्रीपाद स्वामींनी त्याचे त्या आश्रमामधील नाव चैतन्याश्रम ठेवले. विठ्ठलपंत घरून गेल्या दिवसापासून रुक्मिणीबाई व्रतवैकल्याचे कडकडीत आचरण करीत आणि नित्य नेमाने गावामधील देवळात जाऊन अश्वत्थ वृक्षास प्रदक्षिणा घालीत असत. एक दिवस नित्याप्रमाणे त्या अश्वत्थास प्रदक्षिणा घालीत असताना कर्मधर्म संयोगाने तेथेच श्रीपाद स्वामी आले होते. तिने त्यांना नमस्कार केला. बाईने नमस्कार केल्यावर साहजिकच पुत्रवती भव असा स्वामींनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद ऐकून रुक्मिणी जरा गोंधळली व तिचे मन हेलावले. ते पाहून श्रीपाद स्वामींनी कृपाळूपणे सविस्तर चौकशी केली व सिद्धोपंतांच्या घरी जाऊन विठ्ठलपंतांच्या खाणाखुणा नीट विचारल्या. विठ्ठलपंतांची सर्व हकीकत त्यांच्या लक्षात आली. बाईच्या दुःखाला आपणही कारणीभूत आहोत असे स्वामींच्या मनात आले. स्वामी काशीला परत गेले व मठात जाऊन त्यांनी चैतन्याला म्हणजे विठ्ठलाला परत जाऊन गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पालन करण्याची आज्ञा केली. गुरुची आज्ञा ऐकून विठ्ठलपंत घरी आले व त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. पुढील 10-12 वर्षात म्हणजे शके 1190 ते शके 1199 ह्या काळात त्यांना निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई अशी संतती प्राप्त झाली. योग्य काळी सर्वांची मुंज करण्याचे त्यांनी ठरविले. पण संन्याशाची मुले असल्याने तुम्हाला व तुमच्या मुलांना जाती, कुलधर्म, वर्ण यातील कसलाही अधिकार नाही असे लोकांनी सांगितले. ज्याने संन्यास घेतला त्याला जात कोठे राहिली. आमच्या मते तुम्हाला उपनयनाचा अधिकार पोहोचत नाही. केलेल्या अपराधाबद्दल तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यावे असा निर्णय पंडितांनी दिला. विचारांती विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतले. काही काळ लुटल्यावर सर्व भावंडे पुन्हा ब्रह्मवृंदाकडे गेली. तेव्हाही त्यांची मुंज लावण्यास कोणीही तयार झाले नाही. लोकांनी त्यांना पैठण येथे जाऊन प्रायश्चित्त घेऊन आज्ञापत्र आणण्यास सांगितले. ब्राह्मणांचे असे बोलणे ऐकून त्यांना खेद वाटला. प्रायश्चित्त घेईन व देह अनुतापाने दंडीन असा निर्धार करून निवृत्तीनाथ निघाला. सगळी भावंडे प्रायश्चित्त घेऊन शुद्धीपत्र आणण्याच्या उद्देशाने पैठणला गेली. पैठणला असताना एक दिवस एक पाखालजी आपल्या रेड्यावर पाण्याने भरलेली पखाल लादून त्याला फटके मारीत हाकत होता. रेडा अशक्त असल्याने त्याचे पाय उचलत नव्हते. रेड्याचे क्लेश पाहून ज्ञानेश्वरांचे डोळे पाणावले. तेव्हा पैठणकरांनी विचारले, बाबा, रेडा मार खातोय आणि तू का रडतोस? त्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, महाराज, सर्वांचा आत्मा एकच आहे, म्हणूनच त्याला मारल्याची कळ माझ्या अंतःकरणात येत आहे. त्यावर ब्राह्मण म्हणाले, बापा, हे कसे घडते? याला प्रमाण काय? तू वाचलेला वेद रेड्याला म्हणता येईल का? त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या तोंडून वेद वदविले. हे पाहून त्यावेळीच्या हेमाडपंत, बोपदेव वगैरे विद्वान पंडितांनी शके 1209 मध्ये सर्वाजित माघ शुद्ध पंचमीस सर्व भावंडांना शुद्धीपत्र दिले. शुद्धीपत्र घेऊन सगळी भावंडे नेवासे येथे आली. तेथेच ज्ञानेश्वर महाराजांनी आपली भगवद्गीतेवरील टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. साधू संतांच्या पसरत जाणाऱ्या मंडलाकृतीत बसलेल्या श्रोत्यांच्या पुढे भगवंताच्या गीतेवर आपण आख्यान करीत आहोत असे कल्पून ज्ञानेश्वरांनी या अनमोल ग्रंथाची उभारणी केली आहे. या ग्रंथाची भाषाशैली लोकोत्तर असून प्रेमळ व मधुर आहे. यात ग्रंथकर्त्याची विद्वत्ता दिसतेच, पण भगवंताचा प्रसाद म्हणून जो गुण कवितेत असावा लागतो तो यात पूर्णतः भरलेला आहे. हा ग्रंथ प्राचीन असल्याने
यात प्राचीन शब्दांचा भरणा आहे व त्यावेळच्या शब्दप्रयोगांमुळे हा ग्रंथ प्रथम दुर्बोध वाटतो, पण थोड्या परिचयानंतर फार गोड वाटतो. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.